आमच्या वचनबद्धतेची कसोटी. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहण्याऐवजी देवावर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतो, तेव्हा आपला विश्वास परिपक्व होतो. इब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 8-9. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वचनादखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. ज्या परिस्थितीत देव आपली परीक्षा घेत असतो तेव्हा तो आपल्याला स्वतःबद्दल, त्याच्या उद्देशाविषयी आणि त्याच्या वचनाविषयी अधिक सखोल सत्य शिकवतो. जरी दुःखद काळात आपल्याला ताण जाणवत असला तरी अशा अडचणी फायदेशीरच ठरण्यासाठी असतात. देवाने अब्रामला आपला मुलगा इसहाक याचा बळी देण्याची दिलेली आज्ञा विचारात घ्या. अब्राम या आज्ञेकडे या दृष्टीने पाहू शकला असता. माझ्या मुलावर प्रेम आहे, तुम्ही असं कसं विचारू शकता? त्याच्याचद्वारे माझे वंशज येणार आहेत. हे माझ्यासाठी खूप कठीण आहे, मी या वेदना सहन करू शकत नाही. अब्रामने असा विचार नाकारला. त्याऐवजी त्याने देवावर विश्वास ठेवला. या परीक्षेतून या सेवकाची प्रभूच्या योजनेप्रती असलेली अढळनिष्ठा दिसून येते. उत्पत्ती याचा 22 वचन 12 असे सांगते, मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नकोस, त्याला काही करू नकोस, कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. ह्यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. कोणत्या परिस्थितीमुळे आपली वाढ होण्यास मदत होईल हे जाणून आपला पिता आपल्याला विश्वास ठेवण्यास आणि त्याचा मार्ग निवडण्यास सांगतो. त्याच्या मुलावरील त्याचे अथांग प्रेम आणि वचनबद्धता आठवल्याने आपल्याला हे कळण्यास मदत होईल. खात्री बाळगा की देव कोणतीही चूक करत नाही. जेव्हा परमेश्वराने इसाकाच्या जागी यज्ञार्पण म्हणून एक मेंढा उपलब्ध करून दिला तेव्हा अब्राहमाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. जेव्हा आपण स्थिर राहू तेव्हा आपल्यालाही आध्यात्मिक आनंदाने प्रतिफळ मिळेल. अब्राहमाने जसे केले तसेच आपणही परीक्षेच्या काळात देवावर विश्वास ठेवून आणि त्याची आज्ञा पाळून प्रतिसाद देऊया. आमेन.